वाघाच्या तावडीत एकदा का सापडला की मग पुन्हा सुटका नाही। त्यामुळे वाघाच्या नादाला कुणी लागत नाही। परंतु या सुरक्षा रक्षकांनी काय डोकं चालवलेलं आहे ते पाहूयात। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। मध्य प्रदेशातील सातपुडा वाघरे प्रकल्पातून जंगलात गस्त घालत असताना पहारेकऱ्याची वाघाला चाहूल लागली। आता या वाघाला या दोघांना ठार मारायचं आहे आणि त्यांची शिकार करायची आहे। तो हळूहळू जंगलात फिरताना पुढे सरसावत आहे, पण शेवटी गाईडनं पहा डोकं लावून कसा स्वतःचा जीव वाचवला। सुरक्षा रक्षकाच्या हुशारी आणि कौशल्यामुळे त्याचे प्राण वाचले। जवळच्या झाडावर चढून त्याने पटकन स्वतःला कसे वाघाच्या तावडीतून वाचवले हे तुम्हीच पहा। ही घटना पहाटेच्या सुमारास घडली, जेव्हा अन्नूलाल आणि दहल हे दोन सुरक्षा रक्षक उद्यानाच्या राखीव भागात नियमित गस्त घालत होते। अचानक झुडपातून वाघाने त्यांच्यावर हल्ला केला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रक्षक तात्काळ जवळच्या झाडाकडे धावले आणि जीव वाचवण्यासाठी झाडावर चढले। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा वाघ जंगलात फिरत आहे। यावेळी झाडावर चढलेल्या सुरक्षा रक्षकाने आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे। यावेळी काही सेकंदासाठी असं वाटलं वाघ त्याच्यावर हल्ला करणार, मात्र नंतर तो तिथून निघून गेला। पुढे हा वाघ काही वेळाने पुन्हा जंगलाच्या दिशेने जाताना दिसत आहे। खरंच अशा सिच्युएशनमध्ये माणूस योग्य निर्णय घेऊ शकत नाही, परंतु या सुरक्षा रक्षकाने योग्य निर्णय घेतला। आपले कौशल्य दाखवून तो झाडावर चढला, त्यामुळे त्याचे इथे प्राण वाचलेले आहेत। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच अपडेट्ससाठी जरूर करा।